बाहेर. त्या टाइमला सकाळी ऊन होतं, सकाळी ऊन येतं सकाळी, त्याच्यामुळे त्याला काही होतच नाही, तसंच पडून राहतो. आठवतं का? त्याला काहीच नाही होत नाही. म्हणजे थिअरी काय म्हणती की जर त्याला काहीतरी झालं असतं, त्याची काहीतरी बॉडी पार्टी कधी झालं असतं, मग आपलं म्हणता असेल त्यांना भीती वाटते सकाळी किंवा त्यांना काही प्रॉब्लेम आहे उन्हाचा, मग त्यांना उन्हाचा काही रिॲक्शन दिसलीच नाही. म्हणून ते उन्हाचं का नाही निघत? कारण की त्यांना गरजच नाही निघायची, कारण की त्यांना प्रोटेक्ट करायचं आहे टाऊन रात्रीसाठी. सेम म्हणती की अशीच आहे स्टोरी फक्त. हे तर आता समजत हे तर जीवनच आहे, हे तर आहे. रात्रीच वेळ काहीतरी करायचं. नाही तर मिरिंडा सकाळी गेले असते, कशाला रात्री तिथून मुलं सोडून ते पण. आणि ती ही नाही का त्याची बहीण, विक्टरची बहीण, ती पण कुठं मेली दाखवली अजून? मेली दाखवलीच नाही. काहीतरी विषय आहे. आणि जेव्हा ती सोफी आलीच का गाडी घेऊन आली, आय थिंक सो एलोइस बाहेर गेलेली आहे इथल्या जागेसाठी. पण ती सोफिया गाडी घेऊन आली, ऐक ना, सोफिया गाडी घेऊन आली होती बघ. सोफिया गाडी घेऊन आली होती तिच्याकडे, एका माणसाची गाडी घेऊन आली. जेव्हा पहिल्या दिवशी आली होती त्या गाडीवर फोकस केलेलं होतं ना, काहीतरी ऐकलं असेल. आणि मी ती टॅबिता आहे ना, तिचा पर्सनल इंटरव्ह्यू पाहिजे होता, म्हणजे इकडं बाहेर. हा, तर मग तेव्हा ती बोलत होती, तिथे तसं बोलायला नव्हतं पाहिजे, पण तिला त्या क्वेश्चन विचारला होता की आता जिम गेलाय तर मग आता टॅबिताला काय वाटेल, काय कसं होईल असं नाही का. तर ती बोलली की हा काही नाही, आता जिम गेला, आता ती जेड सोबत ती आता खूप साऱ्या काही गोष्टी करेल, म्हणजे असं शोधल किंवा काय. पण मी तसं नव्हतं बोलायला पाहिजे, तिने नंतर बोलायला पाहिजे. मग असं झालं ना की जिमला हे केलं, म्हणजे टॅबिताच्या कॅरेक्टरसाठी जिम तर खूप हे ना इम्पॉर्टंट आहे ना. मिरिंडाच्या कॅरेक्टरसाठी विक्टरचा बाप इम्पॉर्टंट आहे, आणि त्या वरच्या कॅरेक्टरला तो जेड इम्पॉर्टंट होता, म्हणजे ते एकदम ओरिजिनल ते होते. नाही, क्रिस्टोफर नाही. अरे क्रिस्टोफरचा आणि मिरिंडाला एकमेकांसोबत कळलेलं होतं ना. नाही, आणि त्यांच्या यांना नाही कळलं होतं, त्यांना वरती होतं ते, वरती त्यांच्या एकदम पहिले, म्हणजे सगळ्यात स्टार्टिंगचं जे होतं तेव्हा तिचा जेड नवरा होता. सेकंड याच्यामध्ये मिरिंडाचा नवरा विक्टर होता, आणि आत्ताच्या याच्यामध्ये हा होता जीव. पण तिने ते विचारलं तर मग ते म्हणजे असं दाखवलं आता की आता जेड आणि ते दोघं रोलच करते. तसं पण तिची थोडीशी मीडियावर ऍक्टिंग नाही का, अप टू पार ऍक्टिंग नाही तिची त्याबद्दल. सगळेजण कंप्लेंट पण करतात, सगळे व्ह्युअर्स नाही का, की ओके ऍक्टिंग नाही का, म्हणजे असं 10 पैकी स्टार द्यायचे म्हटलं 7 स्टार देतील ऍक्टिंगला, नाही का 6 स्टार देतील, 8 आणि 9 लेवलची नाही. जेडची वारी आहे, विक्टरची वारी आहे, बॉईड ओके बॉईड पण असं नाही का 7 स्टार म्हणू शकतो बॉईडला. बोलायची टोन आहे ना ती भारी आहे, स्टाईल भारी. तो नाही असं बोलतो मध्येच थांबतो परत बोलतो, त्यांचे कॅरेक्टर तो पकडून ठेवतो, मध्ये इरिटेट होतात सोफियाला एक रिव्ह्यू वाटते, सोफियाची ऍक्टिंग कडक ऍक्टिंग. ती सिंगर आहे माहिती का, एक नंबर ऍक्टिंग करते. आणि सिंगर आहे ती. सेरा पण भारी करते, सेरा पण करते. आणि तो छोटा इथनची ओके नाही, त्याला चांगली ऍक्टिंग द्यायची, त्याला कॅरेक्टर ओके दिलेलं असं, त्या कॅरेक्टरला लाईन्स ओके दिलेल्या नाही का, कारण तो लहान दाखवायचं. हे त्या डोक्यातच जातं. स्टार्टिंगला ती खूप चांगली वाटली होती, पण डोक्यातच जाते त्या कॅरेक्टर. पोलीस ते पोलीस तर मला उलट पटती मतलब पटत नाही हेच वाटते, पण तिचं पण बरोबर आहे ना. तिच्यासोबत किती अनफेअर वागलाय तो हा बॉय. तिला स्टार्टिंगला जेव्हा ती आली त्या बिचारीला काय माहिती, जसं सगळ्यांना भेटलं होतं बघ, सगळ्यांना कोणतरी एक प्रॉक्सी भेटतो, ते त्याला सांगेल समजवेल, सगळ्यांचे रिॲक्शन किती वेगळे निघायचे.
इवन जर त्यांनी एन्काउंटर केलेलं नसतं त्या लोकांना, त्यांनी पाहिलं नाही की ते मारतात कोणाला, तरी सुद्धा ते खूप निगेटिव्हली रिॲक्ट होते. जसं त्याबद्दल पण ते खूप ॲग्रेसिव्हली रिॲक्ट केलं होतं. मग बाकीचे पण लोक खूप ॲग्रेसिव्हली, जसं त्या आपलं तो ना त्याचं इथून त्याचं तोंड हे झालेलं आहे, त्यांनी पण तिथे ॲग्रेसिव्ह, सगळ्यांनी खूप ॲग्रेसिव्हली रिॲक्ट केलं. आणि पण तिने तो पाहिलं ना की तिच्या कलिग्सला पण मारले, समोर तिच्या मागं पळत होते मारले, तर मग तिने त्या घाबरल्यामध्ये हे केलं, तिला काय माहिती. आणि तरी सुद्धा तो किती तिच्यावर अनफेअर झाला, किती हे झालं. ते बॉयडचं कॅरेक्टर आहे त्याच्यात दाखवतात. हा, तर मग आणि ती नेक्स्ट डे आली पण होती, आठवतं का? नेक्स्ट डे त्याच्याकडे येते पण, ती म्हणती पण आय एम सॉरी, आपण असं करू तसं करू, काहीतरी असं बोलती पण, हेल्प करायचं पण ट्राय करते, पण तिच्यासोबत कुणी नीट वागतच नाही. त्यामुळं मला असं वाटतं की जस्टिफाईड आहे तिचं जसं वागणं. मी पण म्हणतो की तिने काय ती आत्ता ती कोलम बनवती, तिने ते बेबी डिलिव्हर केलं स्वाईजीला, फातिमा आता डोक्यात द्यायला. फातिमा कोलम बनवते ना त्यावर. फातिमा आणि तिचा नवरा, ते दोघं जणांचं कॅरेक्टर असं हेच वाटतं, टाइमपास कॅरेक्टर वाटतं, दिलं म्हणून. स्टार्टिंगला ती छान होती. नाही पण तिच्या कॅरेक्टर थ्रू त्यांनी एक स्टोरी पोस्ट करायचा प्रयत्न केला की ज्या लोकांचे रिअल लाईफ मध्ये अनफुलफिल्ड डिझायर आहे, की ज्यांना कुठली तरी गोष्ट त्यांना वाटायचं की आम्ही डिझर्व करतो, आम्हाला हे पाहिजे, आणि ते त्यांना भेटत नाही, तेच लोक या टाउन मध्ये येऊन तेच सफरिंग मध्ये हे होतात. त्यांचा मेसेज त्यांनी ते हे पण दाखवलं की जरी तुम्ही किती पण पॉझिटिव्ह राहायचं ट्राय करता या टाउन मध्ये, निगेटिव्ह तरी पण तुम्हाला शेवटी तुम्हाला ते टाउन घेणार, म्हणजे तुम्हाला हेच करणार, चेंजच करणार. आणि की ती सगळ्यात पॉझिटिव्ह कॅरेक्टर. पण तिचं दाखवलेलं असतं ना की ती प्रेग्नेंट नाही होऊ शकत, तिच्यासोबत काहीतरी झालेलं असेल, त्या डिझायरमुळे ती या टाउन मध्ये असं दिसतं की ती तिथं प्रेग्नेंट होऊ शकली, पण कशासाठी, तर एका मॉन्स्टरला फायदा करायला. ती पाहणारच नाही ती फ्रॉम आमच्या डिस्कशनने तुला सगळे स्पॉइलर भेटतील, पण तू पाहणारच नाही ती. पण भारी आहे ती आहे वन टाइम वॉच सिरीज. मला खूप सारे सिरीज बघायचे पण मला टाइम नाही भेटत. एक आता काहीतरी द बॉयज म्हणून पण काहीतरी खूप आले. आता नाही, द बॉयज लय वर्षापासून नाही, मी नाही पाहिली ती. लास्ट सीझन काहीतरी आलं वाटतं. होमलँडरची ना ती सिरीज द बॉयज. नाही असं समज सुपरमॅन टाईपच आहे स्टोरी तिची, स्टोरी नाही कॅरेक्टर नाही का, असं पॉवर सुपर पॉवर वगैरे, पण तो इव्हिल दाखवलेली आहे सगळी नाही का, अशी म्हणजे मतलबी इव्हिल टाईप आहे ना, की सुपर हिरो आहे नाही का, म्हणजे त्याच्याकडे सुपर पॉवर्स आहे, सुपर हिरोज नाहीत, ते वाचवतात लोकांना, करतात काय, पण मोस्टली त्यांचं पर्सनलच चालतं नाही, मतलब रिलेटेड ते लोकांना वाचवणं असं. मी पाहिली पण नाही ती सिरीज, पण मी जेवढं मला ओव्हरव्ह्यू वरतून भेटला त्याच्यानुसार. इथे अजून येणे पाहिली, स्ट्रेंजर थिंग्स नाही पाहिली. ठीक आहे, एवढं काही नाही. स्ट्रेंजर थिंग्स जर एंडिंग झाली गेली असती तर मग एंडिंग ते आताच सगळे गेम ऑफ थ्रोन्स एवढी गोटेड सिरीज पण एंडिंग आगली. मनी हायस्ट चांगला होता. काय मला पटते तशी गेम ऑफ थ्रोन्स. मला अरे ते वाईज होतं खूप, त्याला हे करलं नाही, एंडिंग आहे ना त्यांनी खूप ॲब्रप्ट केली. इवन ह्याची स्क्विड गेम याची चांगली होती, मनी हायची चांगली होती. मनी हायस्ट येतो पण आहे आता नवीन, मला आवडते. मनी हायस्ट येत नाहीये, बर्लिन येते. बर्लिन येऊन गेली, बर्लिनची सेकंड सीझन येते. नाही प्रोफेसर येतोय. रील नाही बघितले, ऑफिशियल आहे नेटफ्लिक्स वर. नाही मी पाहिलं ते, पण मला नाही, फ्रॉम द मी जेवढं वाचलं ना त्याच्यावर तर मला असं वाटतं मनी हाइस्ट नाही, ते फ्रॉम द युनिव्हर्स ऑफ मनी हाइस्ट, म्हणजे बेसिकली मनी हाइस्टच्याच त्याच्यात दुसरी कुठली तरी स्टोरी दाखवणार. दाखवली तशी गोल्डची स्टोरी. कोणाची? गोल्ड नाही नाही तसं नाही, म्हणजे स्पिन ऑफ टाइप्स की स्पिन ऑफ, जसं बर्लिनचा एक स्पिन ऑफ दाखवला तसं. आता बघितली बर्लिन. बर्लिन बघितली. बर्लिन पण पाहिजे मग तू. बर्लिन ठीक होती, म्हणजे एवढी गाव नव्हती पण चांगली होती.
मे बी मग प्रोफेसरची हे दाखवू शकतात की प्रोफेसरची एक स्टोरी दाखवू सेपरेट. मला तर प्रोफेसरच आवडायचं भाई. त्याची ऍक्टिंग पण त्याच्याकडे काय चालू आहे?